नमस्कार. आले आले गणराज आले. पुन्हा एकदा 11 दिवस आनंदी चैतन्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी गणराज तयार होऊ लागले. खरं म्हणजे आजचा एपिसोड मेकिंग ऑफ गणेश उत्सव असं म्हणायला काहीच हरकत नाही. लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सवाची स्थापना केली आणि त्यानंतर आज 100 वर्षांनी सुद्धा त्याच उत्साहात, मी तर म्हणेन अधिक जोरात गणेश उत्सव सगळीकडे साजरे होतात. सार्वजनिक कामाला उरक तेव्हाच येतो ज्यावेळी मंडळाकडे सदस्यांची भक्कम फळी असते आणि वर्गणी नामक सार्वजनिक धनदेश मंडळाकडे मुबलक असतो. वर्गणी 3 शब्द, पण त्यासाठी केवढा आटापिटा. हां, आता आपल्याकडे 12ही महिने सण साजरे होतात, त्यामुळे वर्गणी हा शब्द वाण्याचं बिल, लाईटचं बिल ह्याबरोबर हिशोब वहीत लिहिला जातो. आताच बघा ना, गोकुळ अष्टमीचा उत्साह संपतो ना संपतो, तोच गणेश उत्सवाच्या वर्गणीसाठी पोरं दारात उभी. देसाई, अहो देसाई. ए चम्या, येणार नाही रे तो असं बोलल्याशिवाय. काय वर्गणी. कसली वर्गणी? श्रावण पाळताना कडक? मग म्हणजे आम्ही कडक श्रावण पाळतो म्हणून त्याबद्दल तुम्ही आमच्याकडून वर्गणी गोळा करणार? अहो वहिनी, श्रावणात दहीहंडी नंतर गणपती नाही काय हो. त्याची वर्गणी. हा, चला वेळ घालू नका, लवकर द्या चला. हे काय असं तिरकस नाही बोलायचं माझ्याशी. वर्गणीदार आहे मी. हो, मंडळाचा चिटणीस आहे मी. हिशोबाचे कागद व्यवस्थित देतो ना. हो. मग वर्गणी मागायला आल्यावर लेक्चर काय देता? डोक्याला का फिरू द्या. चला. अरे हे मी ओ हे वहिनी, असं अहो जाऊ दे ना, द्या वर्गणी द्या. हा म्हणतोय म्हणून देईन. डोकं खराब करताय. अरे जाऊ दे ना, तू कशाला शब्दाला शब्द वाढवतोस? ते तो देसाई दिसत नाही रे. अरे गेला असेल भाजी आणायला. रविवारी रात्री भाजी खातो. काय करणार, श्रावण आहे रे. बिंडो के देसाई. हे जाऊ घरात जाऊ, मी माझं घर आहे. या आपलंच घर आहे. अरे माझं आहे रे घर. अच्छा. बरं बाळू, कोण गेलं रे? हो, अहो वर्गणी गोळा करतो आम्ही. कसली वर्गणी? गणपतीची वर्गणी. किती देऊ? किती देणार? म्हणजे तुम्ही किती घेणार ते सांगा ना, मग आम्ही देणार. हा, म्हणजे तुम्ही किती देणार त्याच्यावर आम्ही घेणार. एक मिनिट. हे काय देवाणघेवाणीची भाषा कसली चालली आहे? मुलगी ठरवताय का? चालेल. काय? नाही द्याल ती चालेल. द्याल ती चालेल. हो. बरं 11 रुपये दे. हो. 2001 साल सुरू आहे. अरे मग काय 2001 रुपये देऊ की काय? अहो काका, खर्च किती वाढलाय? अरे हाच प्रश्न मी तुला विचारायला हवा. खर्च किती वाढलाय? सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत आपल्याकडे. कळलं ना? आण रे तो हिशोबाचा काय यांच्या थोबाडवर मार. चिटणीच आहे तो मंडळाचा. चला द्या, पैसे द्या. चला. 11 रुपयाच्या वरती 1 रुपया मिळणार आहे सांगून ठेवता. 1 रुपये नकोच आहे आम्हाला. वर 100 रुपये टाकून द्या. चला. 100 रुपये विका मला. घेणार कोण? या बोलल्या म्हणून बरं आहे. हे 11 रुपयेच मिळणार आहे सांगून ठेवतो. दे ग, 11 रुपये दे. 11. बरं, ते म्हणतायत आता 11 मोजून घ्या पाहिजे. हा, चला. यांचं नाव कोणाच्या आधीत लिहू रे? एक काम कर, हा. ते 200 किती लोकांनी दिले? ए कसली आली आहे? थांबा हो, हिशोब चालू आहे ना. 240 जणांनी दिले. ए राजू, मला सांग ना थांबा हो यादी. जरा, हिशोबात गडबड करू नका. 100 किती लोकांनी दिले? 101 35 जणांनी दिले. बाळू मला सांग यादी कसली, मला सांगा ना रे. पैसे दिले गडबडले, फ्रॉड झाला, तुम्ही भरून देणार का? गप्प बसा ना जरा. 51 किती लोकांनी दिले? 51 25 जणांनी दिलेत. यादी आहे ना ती कसली सांग आणि ना. 11 रुपये किती लोकांनी दिले? कुणी नाही, हे पहिले आणि शेवटचे आहेत. कसली यादी मला आता सांग बाबा. फार काय नाही हो, आपल्याकडे 11 दिवस गणेशोत्सव होतो ना. हो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही असं लाऊडस्पीकरवर जाहीर करणार आहे की 100 रुपये किती लोकांनी दिले, 200 रुपये किती लोकांनी दिले, 11 रुपये फक्त तुम्हीच दिले, असं जाहीर करणार ए, आहे. नाही, 100 रुपये दे. 111 ची पावती फाडणार आहे मी. असं मस्करी कर. मस्करी कसली? चिटणीच असले म्हणून काय झालं? 100 मिळणार नाही. अगं दे ग 100 रुपये. अगं ऐक, माझा 100 रुपये दे. नाही ना, बायकोचा गुलामच आहे. लिही त्याला 11 रुपये जा दे ना. जाऊन दे. हा. काय? हे घ्या, 100 रुपये. अरे लिहा, सौ देसाईंकडून 100 रुपये. सौ जोशी, सौ घाटपांडे, सौ कुलकर्णी आणि उर्वरित चाळीतल्या तमाम बायकांना ओरडून देसाई, सौ देसाईंनी 100 रुपये दिले वर्गणी. आपल्यावर थोडा चिठ्ठीच आहे मी. बस लिहून घे चल लवकर. लिहून घे. अरे जा रे राजू, एक पैसा. हे घे 100 रुपये. हे काय? ऐक रे, 111 ची पावती फाड. जोशी, कुलकर्णी, म्हात्रे, पांडे सगळ्यांना कळलं पाहिजे. त्या पाटलाच्या घरी त्या मोठा स्पीकर लावून सकाळ दुपार संध्याकाळ 11 दिवस अनाऊन्स करा मी किती दिलंय. 111 रुपये. काळजी नको, चिटणीस आहे मी. बस 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 लिहून टाक. मला एवढंच सांग, 200
11 किती लोकांनी दिले? कोण नाही, हे पहिले आणि शेवटचे. 11 दिवसात 1 मिनिट जाहीर करायचं नाही. चल आधी. माणसाचे स्वभाव कळतात वर्गणीच्या निमित्ताने. आमचे वाघमारे आहेत ना, हे मंडळाच्या पोरांचे गिरायकच. दरवर्षी पोरं ठरवतात की या वर्षी वाघमाऱ्यांकडनं वर्गणी घ्यायचीच, आणि दरवर्षी वाघमारे अरे या 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 मंडळाचे कार्यकर्ते या काय गणेशोत्सवाची वर्गणी वाटतं. अरे वा, तुम्ही ओळखलं ना चला या आता. हो. अहो असं कसं? अहो यंदा मंडळाने पहिल्या दिवशी तुमच्या नावाने अभिषेक करण्याचं ठरवलंय. वा वा वा, मला यजमानपद दिलं. वा वा, मंडळ अत्यंत चांगलं काम करतंय. मी येणार. किती वाजता यायचं? ते कळवतोच. अभिषेकाची वर्गणी द्या. आहा, देवाच्या कामाचे कसले पैसे. नाही तरी पण मी देणार. मी त्याच दिवशी देणार. 100% सकाळी काहीतरी कारण काढून गैरहजर राहणार म्हणून. कळलं तुम्हाला? मग या आता. बरं. अहो वाघमारे, यंदा आपल्या गणेशोत्सवाचा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. अरे वा, अभिमानाची गोष्ट आहे. आणि यंदा मंडळाने वर्गणीची रक्कमही स्टँडर्ड ठरवली आहे. प्रत्येक घराला तेवढीच, कुणाकडनं कमी नाही का 1 रुपया जास्तही नाही. वा वा वा, तुमचं मंडळ ज्या भक्तिभावाने आणि शिस्तीने वागताय त्याला तोड नाहीये. मग घराची तरी वर्गणी द्या. वर्गणी, ह्या एका गोष्टीत मात्र मी कम नशिबी. आता परवाचीच गोष्ट घ्या. माझ्या काकांना हॉस्पिटलात ऍडमिट केलं. 25,000 गेले. काकांचे. पण मी माझ्या स्वतःच्या हाताने हॉस्पिटलात पैसे भरले. मग मला प्रश्न पडला, अरे आपलंही कधीही काही होऊ शकतं. त्यात मी पडलो ब्रह्मचारी, ना आगा ना पिछा. आणि समजा उद्या जर माझी तशी अवस्था झाली तर? अहो काळजी कशाला करताय? मंडळाची रुग्णवाहिका आहे ना, कधीही वापरू शकता. वायकेची तरी वर्गणी द्या. रुग्णवाहिका महत्वाची नाहीये. अरे अशा वेळेस तर आमचा शेजारचा जोशा पण मला मदत करेल. त्याच्या गाडीने मी जाऊ शकतो. शेवटी शेजारी आहे, शेजार धर्म पाळायलाच हवा. अहो पण आपल्या मंडळाची रुग्णवाहिका असताना असं कसं करताय? हा, काय रुग्णवाहिकात बसलं ना की मग एकदम आजारी असल्याचं फिलिंग येतं. आता आजारी असल्यावरच रुग्णवाहिकेत बसतात ना. पण त्यातूनही मी रुग्णवाहिकेत न बसताही हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तिथे मला अचानक रक्ताची गरज भासली. मग पैसा नको? अहो नको तो पैसा. अहो मंडळाची ब्लड बँक कशासाठी आहे? मंडळाची ब्लड बँक आहे. हे काम मंडळाने उत्तम केलंय. मग ब्लड बँकेची तरी वर्गणी द्या. आता रक्ताची कसली वर्गणी? अरे जगातलं सर्वात श्रेष्ठ दान कोणतं? रक्तदान. हे आपल्या मंडळाचं नाव सुवर्ण अक्षराने लिहायला हवं. हो की नाही? जा लिहा जा. तुब्रेशान, तू सोनेरी रंगण चल. अहो पण रक्ताची पेढी सुरू करण्या अगोदर आम्ही वर्गणी काढली होती, ती तुम्ही दिली नाही. मला गरज लागली तर तुम्ही मला रक्त देणार. अरे तुम्ही ग्रेट आहात. तुम्ही धडाडीचे कार्यकर्ते आहात. मला तुमच्याकडे पाहून नेहमीच अभिमान वाटतो. रे आमच्या विभागातली पोरं आहेत. वा वा वा, आज तुम्हाला सांगतो, आज देशाला तुमची गरज आहे. अरे 15 ऑगस्टला ध्वजारोहण केलं काही तुम्ही? जा पहिलं ध्वजारोहण करून या. बर, तू काठी आण, तू झेंडा आण, चल. मी कुठे होतो? रक्ताची पेढी. काढा वर्गणी. झाली, रक्ताची व्यवस्था झाली. पण पुढच्या खर्चाचं काय? मी हॉस्पिटल जाणार, खर्च वाढणार. साधा ऍडमिशन घ्यायचं म्हणलं तरी पैसे घेतात. आणि तुम्हाला डॉक्टरांची सवय माहितीच आहे. अरे माझ्यासारखा सरळ साधा माणूस जर त्यांना सापडला तर ते डायरेक्ट कापणारच. मग याची टेस्ट, त्याची टेस्ट, हा एक्सरे, तो एक्सरे, हे औषध, ते औषध. मग महिनोन महिने मी हॉस्पिटलात. मग तुम्ही मला भेटायला येणार. येताना केळी आणणार, द्या ना. मी नको म्हणणार. ऍपल आणणार, घ्या ना. मी नको म्हणणार. कलिंगड आणणार, आता तरी घ्या ना. सगळंच घेणार. माझी ही वाईट अवस्था बघितल्यावर तुमचे चेहरे होणार गंभीर, तरी पण मी खंबीर. मग ब्लड प्रेशर, डायबिटीज, काही दिवसांनी मला कळणार की बायपास करावी लागणार आहे. खर्च अजून वाढणार. मी एकटा. हळूहळू तुमचं येणं कमी होणार. अचानक बंदही होणार. आणि आलात तरी दारातून पाहणार आणि मला म्हणणार, येतो आम्ही, काळजी घ्या. एकीकडे वर्गणी गोळावत असते आणि दुसरीकडे तिला वाटा फुटत असतात. छोट्याच्या रकमेत सुद्धा मंडळ कार्यक्रमाची आखणी करतो. सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. कधी वाढीलीत पोरं मानधन घेऊन जातात, तर कधी नामांकित कलाकार. पण हे सगळं ठरतं कधी? गणेश उत्सवाच्या आधी.
1 2 का 4 1 2 का 4 बकरे आले 2 अरे वा छान जमलं बकरे आले 2 बकरे आले 2 नमस्कार. नमस्कार. अरे नमस्कार नमस्कार या ना बसा ना बसा ना अरे, इथे असू दे कट्ट्यावर ठीक आहे बसताय बरोबर सारे ग म काय कसं काय ठीक आहे सगळं ठीक व्यवस्थित. आहे हे बरं पधानी सा सार्वजनिक गणेशोत्सवासाठी आम्हाला तुमचा वाद्यवृंद हवाय. सारे ग गंगाराम चव्हाणांनी मागच्या वर्षी तुमचा ऑर्केस्ट्रा स्पॉन्सर केला होता. मग रे सा सार्वजनिक उपक्रमासाठी आम्हाला तुमचाच कार्यक्रम हवाय. आमचा सारे ग ग गंगाराम चव्हाण गेले. वर गेले. वर गेले का साने ग ग ग प प ध प ध धड एक रक्कमही जमा झालेली नाहीये. माझाही धड सूर लागत नाहीये. आणि यावर्षी खर्च मंडळच करणार आहे. काळजी नाही काळजी नाही 40 कलाकारांचा भरगच्च कार्यक्रम बसवला आपण अरे वा. अरे बापरे म्हणजे 40 जणांचा जेवणाचा खर्च करावा लागणार. हा 11:30च्या आधीच बंद करावा लागतो हल्ली कार्यक्रम पोलिसांची ऑर्डरच आहे तशी अरे बापरे अरे वा म्हणजे जेवणाचा खर्च वाचला. जबरदस्त वाचला. जबरदस्त कार्यक्रम आहे बरं का आपला बरं खर्च किती? 3 लाख अहो काय नाही घरी जातो आम्ही घरी नाही, जातो. थांबा काय 3 लाख रुपये मी कार्यक्रमावर खर्च केला सांगा. बरं विदागी किती घेणार? 25,000 अरे थांबा ना अरे थांबा काय माहितीये का एक काम करूया आपण कसं बसा तुम्ही बसा मी असं करतो 4 ड्रम सेट लावतो की नाही बर. 2च ड्रम सेट लावतो बर. हे बघा कमी करूया आपण 20,000 नाही जमणार. बरं एक काम करूया आपण याच्यापेक्षा जरा काहीतरी कमी करूया हे बघा 3 ढोलकीवाले कमी करतो बस 3 ढोलकीवाले कमी हे बघा 15,000 आता काय सांगू. बरं आता एक असं काय करता एक काम करतो 4 सिंगर आहेत ना हा. 2च सिंगर लावतो बस हे बघा 8,000 अहो गंगाराम चव्हाण असते तर प्रश्नच नव्हता हो. असे पैसे उचलले असते आणि तुमच्या थोबाडावर फेकले असते. बरं आपला इतक्या वर्षांचा ऋणानुबंध बघता एक काम करतो 40 कलाकार आहेत ना सगळे कट करतो 8 जण घेऊन रात्रभर भरगच्च कार्यक्रम सॉलिड आहे बघा त्याचे 5,000 होतील याच्या खाली नाही जाणार नाही, इकडे पण- लाकूड आहे ते वाजणार नाही हो हो मग मी एक सुचू का. काय सुचव तुम्ही येताना हे डबडं घेऊन येणार. मी हा, आणि तुमच्या हस्ते आम्ही बक्षीस समारंभ उरकू. माझ्या हस्ते हो आणि हे डबडं वर्गणी म्हणून तुम्हीच वाजवा. मी हो, वाजायचं आमच्याकडे 15 सिंगर आहेत. रात्रभर धिंगाणा घालू. धिंगाणा हो. या आजच्या जवळ हे बघा गाणं तयार आहे हे भोली सूरत दिल के खोटे भोली भोली- हो गणपतीचा कार्यक्रम आहे. हा, शब्द बदलायचा आहे बघा शब्द बदलाय बघा हे बघा गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मोरया रे गणपती बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा किंगस्टन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने गणेश उत्सव साजरा करायचं ठरवलं. त्यासाठी त्यांची सभा झाली. एकेका सदस्यांनी खड्या आवाजात वर्गणी जाहीर केली. राजन इंगळेंनी मुहूर्ताची रक्कम जाहीर केली. माझ्याकडून 25,001. अजय तांबडे सुद्धा घोषणा देण्यात मागे नव्हते. माझ्याकडून 7,500 रुपये. सचिन शिंदेनी आवाज दिला. माझ्याकडून 2,575 रुपये 25 नवे पैसे. कधी नव्हे तर सौ सरिता जाधवही बोलल्या. आमच्याकडनं 11,001. ही तरी बरेच आहेत. ओ माझ्याकडून 2,500 रुपये. 9,000 माझे. माझ्याकडनं 5,000 रुपये. 35,000. 11,001 वडिलांच्या स्मरणार्थ. आणि गणपतीच्या आगमना दिवशी अरे या रे कुणीतरी या रे. अरे गणपतीची वर्गणी जाहीर केली ती कुणीतरी घेऊन या रे. अरे गणपती आणायला जायचंय या रे. ए राजन ए सचिन अजय ओ सौ जाधव कुणीतरी या रे. निदान अगरबत्तीचे पैसे तरी द्या रे. आले वर्गणीवाले गणपती न्यायला. पक्या भाई हा बोलतो रामराव भाई राम राम. येणा इसका नाम है रामराव काय पक्या भाई आज एकदम दारात खुर्ची टाकून बसलेत. वॉचमॅन आलेला नाही वाटतं. ए, बाबा, कोणावर वॉच वगैरे ठेवताय वाटतं. नाही वॉचच ठेवलाय पण यावेळेस तुझ्यावर आहे आता आपण तुझ्याकडे कधी येणार गणपती आलाय काय अच्छा म्हणजे वर्गणी. हा हा काय बोलतो किती पैसे द्यायचे. आता हे बघ
आपल्या आपण छातीमध्ये काळीज आहे. काय काळीज. पाव नाहीये. काय नाही पाव नाही. भाई तुम्हाला मी का आज ओळखतो का? ओळखतो ना. मग चल पावती फाडायची 1001 लिहून टाक. चल. अबे, एवढे पैसे अहो नाक्यावर माझं छोटस गोळ्या बिस्किटांचं दुकान आहे. अरे त्या चुन्यावाल्याने किती दिले रे? चुनावाले नाही ना 1,500 ती. मग तो देऊ शकतो, लोकांना चुना लावून पैसा कमवतो त्याला. ए तू आता बोलू नका, उगाच रागपट्टी देऊ नको. इतके दिवस आता खायची बिस्किट विकत होता ना, उद्यापासून सोन्याची बिस्किट विकशील. काय बोलतो? हा. अबे, एवढे पैसे असते तर मी जास्त कानपट्टी कर नको काय, एक कानपट्टी देणार आता डोका फिरवू नको काय, धंदा करायचा ना तुला तर पावती पाड. ए चल ती पावती दे इकडे, पावती बुक दे इकडे. अरे हे तर नवरात्र उत्सव आहे, दुसरा दे. महाग अरे हे तर दहीहंडीचं देतो रे तू. काय रे? महाग घे चल. आता पुस्तकात आणि कुठे पैसे घालवतोय तू पण आहे ना. ए, काय बोलतो? जॉब ए बघितलं ना आपल्याला वर्षभर कसा काम असतो ते. भाई एकदम सॉलिड बिझी असतात. कोण भाई? पक्या भाई. आता गणपती गेले ना की लगेच नवरात्रोत्सव. हा. बोल अंबे माते की जय. अंबे माते की जय. चल बस. ए फाडू का फोडू? नाही भाई. ए, आपण सिरियसली बोलतो का? भाई तुम्ही महान आहात. काय बोलतो? तुम्ही थोर आहात. काय बोलतो? तुम्ही गरिबांचे कैवारी आहात. काय बोलतो? भाई शाळा घेतोय. माझी घेतो. घे ए तू माझी शाळा घेतो तुझ्या आता. अहो, एवढे पैसे मी देऊ शकत नाही. अरे नाही बोलतो. एक मिनिट. हे बघ. पाठ. भाई 2 मिनिट. ए 2 मिनिटं घ्या, पण तिकडे तोंड काय करा. चला तिकडे. ए तू तिकडे आता इकडे. ए अरे समजतं का तू स्वतःला? हे बघ, या एरियामध्ये आपली भरपूर चालते. काय भाई आहे आपण एरियातला. उगाच डोक्यात जाऊ नको, आपली इज्जत कमी करू नको. कळलं ना? हे घे 1000 रुपये घे आणि रडू नको. धर हा? आणि गप्प राहा आणि गप्पने पैसे मलाच दे परत त्यांच्या समोर. ए तू आवाज नाही का? 2 मिनिटं संपली इकडे. काय संपलं? पैसे दिले. बघितलंस ना, याला म्हणतात कावळा दाखवून आवळा काढणे. काय बोलतो? गणपती बाप्पा मोरया. त्याला घे रे. नाना तऱ्हेची वेगवेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र येऊन एकजुटीने काम करतात आणि जणू काय आपल्याच घरातला गणपती आहे असं समजून काम करतात. हा, पण या वर्गणीच्या सभेला असंही होऊ शकतं. ऐका माझं. शांत व्हा. आगामी वर्षाच्या गणेशोत्सव मंडळाच्या वर्गणी सभेसाठी आणि मागील वर्षाच्या हिशोबाच्या अहवालासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत. मागील वर्षाचा जो हिशोब आहे तो यावर्षी स्मरणिकेत छापला जाईल. आता स्मरणिका वाचा यांची. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. बरोबर आहे. हे बघा, आपण आपला सगळा व्यवहार ऑडिटर तर्फे तपासून घेतो. ऑडिटर तुमचं आणि तपासणार आहे तुम्हीच. सालाबाद प्रमाणे हिशोबात तोटा दाखवता आणि पुढच्या गणेशोत्सवाची वाट बघता. एक मिनिट. तुम्ही आरोप करते असं वाटत नाही का तुम्हाला? का तुम्हाला काय वाईट वाटतंय? हो, तुम्हाला काय वाईट वाटतंय? तुम्हाला बोललाय, तुमचं नाव घेतलंय. हे बघा, सालाबाद प्रमाणे यंदा मी तुम्हाला आश्वासन देतो की आश्वासनच द्या तुम्ही. चिटणीस आहेत पण आमदारासारखे आश्वासन देतात. ठीक आहे, हे माझं शेवटचं वर्ष. गेली 5 वर्ष हेच सांगतायत. हो, मग तुम्ही घ्या ना जबाबदारी. रिकाम टेकडे नाहीये यांच्यासारखे. हे बघा, ठीक आहे, उद्याच मी हिशोब सगळा जाहीर करतो. आपण आता या सभेला सुरुवात करूया. करा तेवढं तरी करा. यंदाच्या गणेशोत्सवाची वर्गणी ₹80,750.95 जमली. त्यात यंदा आपलं 60वं वर्ष. गेली 60 वर्ष खातात हे. 3-4 बांगले असणार. मी चिटणीस झालो त्याला 7च वर्ष झाले. सॉरी, माफ करा, गेली 7 वर्षच खातात हे. यांना आवरा, नाहीतर मला बोलणं अवघड होऊन बसेल. अवघड जागीचं दुखणं आमचं. हे बघा, 1 मिनिट. यंदा मिरवणुकीसाठी आपण 20,000 रुपये खर्च करू. पैसा जमला की खर्च करायला सुरुवात. मूर्तीची प्रतिष्ठापना, त्याची 11 दिवस पूजा आणि सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी सगळे मिळून 45,000 रुपये खर्च होते. त्यातले तुमची किती? 35.
इथे चुकून 35 लिहिलं गेलं, 10 पुढे ऍड करायचे राहिले. 45,000 रुपये खर्च. पुन्हा विसर्जनासाठी खर्च आहेच. हो म्हणजे तुम्हाला काय उरत नाही. नाही ना, अरे अरे. नाही ना, काही होऊ शकत. विसर्जनासाठी खर्च तर होणारच. मूर्तीची स्थापना करा, मग विसर्जनाचा खर्च करा. चिटणीस म्हणून मला फार दूरचा विचार करावा लागतो. दूरचा म्हणजे बोलला का उगाच ते वाढवून काय- टाकलं, काय- याला काय अर्थ अहो का? चिटणीस, अहो मी आता बीबीसीवर लाईव्ह टेलिकास्ट पाहून आलो. बघा आपल्या मंडळाची न्यूज गेली बिजबीप. अहो तसं नाही, अहो बीबीसीवर आता विदर्भात आलेल्या पुराचं चित्र दाखवत होते, सगळं लाईव्ह टेलिकास्ट. याला एक तर पाऊस नव्हता म्हणून त्याच्या नावाने ठाणा करत होते, आणि आता इतका पाऊस पडलाय, नुसते पूरच पूर येत आहेत. अहो घरच्या घरं वाहून जात आहेत, जनावरं वाहून जात आहेत, माणसांची माणसं वाहून जात आहेत. तुम्हाला सांगतो असलं पिक्चर दिसतं ना, आपण हे जर चित्र आपल्या गणपती चलचित्र म्हणून केलं ना, आपण हमखास पहिलं प्राईज घेऊ. तुम्हाला सांगतो. कसल्या बातम्या देतो रे? हा? या वर्षीचा गणेशोत्सव आपण साधेपणाने साजरा करणार आहोत. आणि जी काय वर्गणी जमली आहे ती आपण पूरग्रस्त विभागाला देणार आहोत. तेवढाच आपल्याकडे खारीचा वाटा.